नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार या दिवशी वरलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे. वर आणि लक्ष्मी म्हणजे वरदान देणारी लक्ष्मी, साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मींचं आपल्याला पूजन करायचं आहे. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, रक्षाबंधनाचा आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो. पण योगायोग यावर्षी असा आला आहे की वरदलक्ष्मी व्रत व रक्षाबंधन एका दिवशी आले आहे. बघा, वरदलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत पूर्णपणे वेगवेगळे आहे. काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत सुद्धा म्हटलं गेलं आहे. वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातील एका शुक्रवारचं व्रत असतं. त्याच दिवशी संकल्प करायचा असतो, पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापन सुद्धा करायचं असतं. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्या कलशामध्ये आपण पाणी भरतो. पण या वरदलक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप साधी आणि सोपी आहे. तर बघा, हे वरदलक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी, तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावीत यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहावी यासाठी हे एक दिवसाचं व्रत आवर्जून करावं. तर बघा, थोडक्यात काय तर हे एका दिवसाचं व्रत आहे आणि म्हणून आवर्जून करावं. आता ते कसं करावं, काय करावं या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी ही कशी करायची आहे, ही पूजा मांडणी कधी करायची, तर अर्थात 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे. बघा, 28 तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे, म्हणजे खूप मोठा दिवस म्हणता येईल. आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरीही चालेल किंवा जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरामध्ये राहील. जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मीची मांडणी असते त्याच्या शेजारीच तुम्ही ही मांडणी करायची आहे आणि ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा देखील प्रयत्न करावा, म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील. अर्थात वैभवलक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो आणि ती दर शुक्रवारी देखील करत असतो. आणि वरदलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते आणि हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं आणि एकच दिवशी हे व्रत केलं जातं. म्हणून सांगते की सकाळी मांडणी करा. अगदी सकाळी तुम्ही 5ला करा, 6ला करा, ब्रह्ममुहूर्तावर केली तरी देखील खूप उत्तम. पण नाही शक्य होत तर तुम्हाला तेवढे जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करावा. आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते. पण सगळ्यात आधी वरलक्ष्मी व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत हे तेलंगणा, कर्नाटकमध्ये या दिवशी केलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा केली जात नाही. पण माता लक्ष्मींची ही सेवा आपल्याही घरात व्हावी, तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील तुम्हाला करायची आहे. आता ही माता लक्ष्मींची सेवा आहे, त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. तर आता बघा, पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. तो नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जोही कोणता फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. फोटो नसेल तर अशा वेळेला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचा आणि श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मींची मूर्ती असेल तर ते थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवावी. त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. 2 विड्याची पानं ठेवायची आहेत आपल्या उजव्या हाताला आणि त्यावरती थोडीशी तांदळाची रास करून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती स्वरूप जी सुपारी घेतलेली असेल तर ती ठेवायची आहे. आता माता लक्ष्मींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्रासमोर एक गव्हाची रास टाकायची आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावरती एक कलश ठेवायचा आहे. त्या कलशाला 5 कुंकवाने उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशाच्या कंठापर्यंत आपल्याला तांदूळ भरायचे आहेत व त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक तेलाचा दिवा, त्याचबरोबर एक तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून लावायचा आहे. माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, तर सुगंधित अगरबत्ती, सुवासिक धूप, गुलाबाची फुलं, मोगऱ्याचा गजरा मिळाला तर आवर्जून या पूजेमध्ये घ्यायचा आहे. आणि ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केली तर अतिशय उत्तम.
पण एवढ्या सकाळी सकाळी जर शक्य नसेल तर जितक्या लवकर तुम्हाला ही पूजा करता येईल तितक्या लवकर तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा. कारण हे व्रत फक्त 1 दिवसाचे असते, त्यामुळे सकाळी पूजा जर लवकर केली तर ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण सकारात्मक लहरी तयार होतात आणि त्या आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न राहतं. तर आता बघा पूजा मांडणी कशी करायची ते पण पाहूया. प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्यासाठी सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याचं देखील पूजन करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतली असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती घेतली असेल तर ती एका ताम्हाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावरती गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना स्तोत्र देखील म्हणायचं. स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती किंवा त्या प्लेटवरती ती मूर्ती किंवा ती गणपती बाप्पा स्वरूप जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. तुमच्याकडे जर असेल एखादं लाल फूल किंवा दुर्वा तर त्या देखील तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचे आहे. कापसाचं वस्त्र देखील अर्पण करून घ्यायचं आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे. आता पूजेला सुरुवात करायची आहे. जो माता लक्ष्मींचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून तुम्हाला त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. हार असेल तर तुम्ही त्यांना अर्पण करायचा आहे. गजरा असेल तो देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि वस्त्रमाळा सुद्धा अर्पण करायची आहे. मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र येत असेल तो म्हटला तरीही चालेल. मंत्राने तुम्ही 108 वेळा अभिषेक करू शकता किंवा 21 वेळा, 51 वेळा मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता. श्री सुक्तम तुम्ही 1 वेळा म्हणून, 11 वेळा म्हणून, 7 वेळा म्हणून, 9 वेळा म्हणून, 16 वेळा म्हणून सुद्धा अभिषेक हा करू शकता. आता त्यानंतर ते श्रीयंत्र किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे. गजरा असेल तर तो अर्पण करा. लाल फूल अर्पण करा. वस्त्रमाळा अर्पण करा आणि जो तांदळाने भरलेला कलश आपण ठेवलेला आहे त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे. हा नारळ पाण्याने भरलेला असावा. हे आपल्याला कुणी ओटीत वगैरे दिलेला नसावा, म्हणजे आपल्या स्वतःच्या पैशाने आणलेला नारळ यावरती आपल्याला ठेवायचा आहे. आणि नंतर या नारळाला देखील हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. वस्त्रमाळा अर्पण करायची. गजरा असेल तो देखील तुम्ही अर्पण करा. धूपदीप ओवाळून घ्या आणि हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री सुक्तम तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्रतामध्ये 21 प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स, गोड पदार्थ आणि फळ मिळून 21 नैवेद्य तयार करू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता. की जसे की तुम्ही काजू, मनुके, बदाम, वेगवेगळे फळं, गोड पदार्थामध्ये खीर, पेढे, दूध, साखर, बासुंदी किंवा अजून जे काही असेल असे सर्व मिळून तुम्ही 21 प्रकारचे थोडे थोडे पदार्थ छोट्या छोट्या प्लेटमध्ये, वाटीमध्ये घ्यायचे आहे. आता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स, मग काजू, बदाम असेल तर माता लक्ष्मीला ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. तुम्ही फक्त दूध, साखरेचा नैवेद्य जरी देवी माता लक्ष्मीला अर्पण केला तरी सुद्धा प्रिय आहे. किंवा तुम्ही खीर देखील अर्पण करू शकता. अगदी तुम्ही शिरा जरी केला तरी काही हरकत नाही. लवंगा बघा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यासुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य स्वरूप अर्पण करू शकता. वेलदुडे ज्याला आपण वेलची म्हणतो ती सुद्धा अर्पण करायची आहे. बघा तुमच्याकडे 21 प्रकारचे नैवेद्य देता आले नाही तर तुमच्याकडे जे देता येईल ते द्या. शेवटी भक्ती महत्त्वाची आहे आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर माता लक्ष्मीची आरती, वरलक्ष्मी व्रताची आरती करू शकता आणि त्यानंतर कहाणी वाचायची आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ते वाचू शकता. पुस्तक नसेल तर मी कहाणी व आरती सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता बघा या दिवशी उपवास सुद्धा करायचा असतो. उपवास दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास हा सोडायचा आहे. उपवासाला तुम्ही फळे खाऊ शकता, ज्यूस देखील घेऊ शकता.
चहा, कॉफी, दूधसुद्धा तुम्ही घेऊ शकता. हवे असेल तर साबुदाणा किंवा भगर गोड बनवून तुम्ही खाऊ शकता. पण शक्यतो तिखट मिठाचा वापर करू नये. पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांना डॉक्टरांनी उपवास करू नका असं देखील सांगितलेलं आहे आणि त्यांचा हा उपवास करण्याची इच्छा असेल, म्हणजेच हे व्रत करण्याची इच्छा आहे, तर अशा वेळेला तुम्ही औषध गोळ्या वगैरे जर तुम्हाला चालू असतील तर उपवासाचे तिखट पदार्थ खाऊ शकता. पण त्यामध्ये मीठ जे आहे तर ते तुम्ही उपवासाचंच वापरा, ज्याला सैंधव मीठ म्हटलं जातं. तर त्या मिठाचा वापर करावा आणि तिखट मिठाचा जर फराळ करणारा असाल तर तो फक्त तुम्ही एकदाच खावा. संध्याकाळी उद्यापनानंतर लगेच आपल्याला आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे त्याच्यामुळे. आता बघा उद्यापन हे कसे करावे. उद्यापनासाठी 5, 7, 9 सवाष्ण महिला बोलवायच्या आहेत. जर नाही मिळाल्या तर एक सवाष्ण किंवा एक कुमारिका माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करावी. आता पूजा मांडणी तर आपण सकाळीच केलेली आहे. संध्याकाळी फक्त धूप आणि दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि ज्या महिला किंवा कुमारिका आपल्या घरी येतील त्यांचं प्रथम पाद्यपूजन म्हणजेच त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्यांना पिण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी किंवा दूध देखील देऊ शकता. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खीर देखील बनवू शकता किंवा तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही अगदी जेवणसुद्धा त्यांना बनवू शकता. आता जेवणामध्ये वरण भात, भाजी पोळी, त्यामध्ये एखादा गोड पदार्थ, स्पेशली खीर बनवायची आहे आणि या स्वयंपाकामध्ये मात्र कांदा, लसूण याचा वापर अजिबात करायचा नाही. तसेच यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही तुमच्या सवासणींना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ शकता. आता त्यानंतर त्यांची ओटी देखील तुम्हाला भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये एक फळ जे आहे तर ते आवर्जून द्यायचं आहे आणि या प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन हे करायचं आहे. आता उद्यापन झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवण्यामध्ये असेल तर तो गोड पदार्थ अगोदर खायचा आणि त्यानंतर वरण भात, भाजी पोळी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान झाल्यानंतर उत्तर पूजा ही करायची आहे. उत्तर पूजा करण्यासाठी जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा. या पूजेवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं. थोड्याशा उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या. पूजेदरम्यान काही चूक भूल झाले असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि माता लक्ष्मीला तू माझ्या घरामध्ये सदैव कायम स्थिर भगवान विष्णूसोबत वास कर. तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने माझं घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहू दे किंवा या व्यतिरिक्त अजून जे काही तुम्हाला माता लक्ष्मीकडे मागणं मागायचं असेल तर ते मागायचं आणि या अक्षदा या पूजेवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर मग ही पूजा उचलायची आहे. मूर्ती, फोटो जे काय असतील तर ते जागच्या जागेवर ठेवायचं. दिवे वगैरे स्वच्छ करून आपण ते वापरू शकतो आणि सकाळी उत्तर पूजा करताना जो दिवा लावलेला आहे तो हाताने विझवायचा नाही किंवा तो शांत देखील करायचा नाही. तो दिवा तसाच उचलायचा आणि देवघरासमोर किंवा तुळशीसमोर ठेवायचा आहे. जे कळशातील आपलं जे धान्य आहे, गहू किंवा साठवणीतल्या धान्यामध्ये ते टाकायचं आहे. कळशामध्ये जे तांदूळ भरलेला आहे तर त्यातले जे थोडेसे तांदूळ साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे. थोडेसे तांदूळ त्या दिवशी भात बनवण्यासाठी आपण वापरू शकतो आणि थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देखील घालू शकता. आणि आपण जो काही आपण भात बनवणार आहोत तर त्या घरातील भात बनलेला आहे तो सर्वांनी खायचा आहे. म्हणजे काय तर अगदी मुठभर त्या तांब्यामधले तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये अजून थोडेसे तांदूळ मिक्स करायचे आणि त्याचा भात बनवायचा. किंवा तुम्हाला जर तांदळाची खीर वगैरे बनवायची असेल तर असा गोड पदार्थ बनवून सुद्धा त्या तांदळाचा तुम्ही म्हणजे प्रसाद म्हणून खाऊ शकता. आणि जे काही फुलं हार असतील तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जो देवीचा प्रसाद ठेवलेला आहे, जी फळं वगैरे, जे ड्रायफ्रुट्स वगैरे तर ते घरातले सर्वांनी मिळून खायचे आहेत. जो काही नारळ ठेवला होता कलशामध्ये तर तो देखील तुम्ही फोडून खाऊ शकता. आता मात्र मासिक पाळी, सुतक, विटाळ असेल तर त्यांचा जो प्रसाद आहे तर तो तुम्ही म्हणजे माता लक्ष्मीचा जो प्रसाद आहे तो तुम्ही खाऊ नका. आणि मासिक पाळी, सुतक, विटाळ असेल तर आपल्याला ही वरदलक्ष्मीची पूजा देखील आहे तर ती घरात करता येणार नाही. आता या दिवशी पौर्णिमा आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा देखील तुम्ही करायची आहे. त्यामध्ये कुंकुमार्चन सेवा करा, महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. आता माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. तर अर्थातच आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमची जास्तीत जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर वरदलक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री महालक्ष्मी मातेय नमः.